सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जाऊ आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण अशी स्वामीचरणी प्रार्थना. सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा. तर तुम्ही म्हणसालाच की हे काय दाखवत आहे ताई. तर मी ना सासरी गेलेली होती आणि माहेरी पण गेलेली होती, म्हणजे दोन्हीकडे पण जाऊन आलेली आहे. आता तुम्हाला मधामध्ये 5-7 दिवस म्हणजे जवळपास 7 दिवस तुम्हाला व्हिडिओ आले नाही. तर त्याचं कारण तेच की मी गावाकडे गेलेले होते. माहेरी गेले 2-3 दिवस राहिले आणि म्हणजे इकडे यायचं ठरलं. तर मग आईनं हे सगळं बांधण्यास सुरू केलेलं होतं. तर त्याच्यामध्ये उन्हाळ्यामध्ये जे वाळवणीचे पदार्थ बनवले जातात ते पदार्थ म्हणजे जे पाहिजे होतं ते आईने सगळं बांधून दिलेलं आहे. घर किती श्रीमंत असो वा गरीब असो, माहेराहून हे सगळ्या अशा जेव्हा आपण बुचाड्या आणतो ना, तर त्याच्यामध्ये वेगळंच समाधान असतं. तर म्हणजे मिरची पावडर, हळद, त्याच्यामध्ये बेसन पीठ, ज्वारीचं पीठ, म्हणजे आईकडंच गिरणी असल्यामुळं आईची घरचीच गिरणी ना, तर मग बाजरीचं, ज्वारीचं हे सगळे पिठं मी घेऊन आलेली आहे. जी घरगुती गिरणी असते ना, तर ती आईनं घेतलेली आहे. तर त्याच्यामुळं मग जे मला कणिक पाहिजे होते ना, तर ते सगळे आईनं 2-3 दिवसापासून ती दळत होती थोडे थोडे. आणि हळकुंडा आणून आई तिची हळद बनवते. तर ती हळदसुद्धा मग आईने मला थोडीशी बांधून दिलेली आहे. म्हणजे मला ही हळद जवळपास 5-7 महिने आरामात जाणार. त्याच्यानंतर घरचीच मिरची लावलेली असते ना शेतामध्ये माझ्या वडिलांच्या, तर मिरची पावडरसुद्धा मग मी ऐकूनच आणत असते. तर मग एवढं सगळं काही घेऊन आलेली आहे. त्याच्यामध्ये म्हणजे शाकीसुद्धा आणलेलं आहे. आंबा जेव्हा पिकल्या जातो ना झाडाला, तर त्याला शाक म्हटले जाते. तर माझ्या वडिलांनी 10-15 म्हणजे 6-7 किलो शाकी घेतलेल्या होत्या. तर माझ्या आईनं त्यातल्यासुद्धा मला 5-7 म्हणजे किलो 1.5 किलो शाकी दिलेल्या होत्या. आईला कसं थोडंसं म्हणजे प्रत्येक वस्तूतलं थोडं थोडं नेलं तर मग तिला खूप समाधान वाटतं. तर असं सगळं काही माझ्या आईनं मला बांधून दिलेलं आहे. तुम्ही पण अशाच बुचाड्या आपल्या माहेराहून घेऊन येत असताल. प्रत्येक मुलगी हेच करते. माहेराला गेली ना, इकून जाताना ती खूप सारे कपडे घेऊन जाते आणि तिकून येताना ती खूप सारे असे थोडे थोडे छोटे छोटे बुचाड्या बांधून आणते. तर इथं आईनंच ह्या कुरडया बनवलेल्या आहे. गावाकडं कसं मोठ्या साईजच्या कुरडया बनवल्या जातात ना, भली मोठी कुरडई आहे, म्हणजे तळल्याच्या नंतर एवढी फुलते. तर याच्यातल्या मग आईनं चांगल्या 20-25 कुरडया मला दिलेल्या होत्या. तर मग मी हे सगळं आहे ना म्हणजे आदल्या दिवशी काढून ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी मग हे व्यवस्थित, कारण खूप थकलेलो होतो ना, तर त्याच्यामुळं मग मी सकाळी म्हणजे फ्रेश झाले आणि त्याच्यानंतर हेच काम केलं. सगळं व्यवस्थित भरून ठेवलेलं आहे. जिथल्या तिथं वस्तू ठेवून दिलेल्या आहे. बऱ्याचशा भरण्या घासून घ्यायच्या होत्या. त्या भरण्यासुद्धा घासून रात्रीच ठेवलेल्या होत्या. तर आईनं शेवयासुद्धा बनवल्या होत्या. म्हणजे तिनं घरीच ते बोलवून सगळं जे तिची जी प्रोसिजर केल्या जाते ना, ती प्रोसिजर करून आईनं इथे शेवयासुद्धा बनवलेल्या आहे. तर मग आईनं त्याच्यातल्या थोड्याशा शेवया मला, म्हणजे आई खूप साऱ्या घेऊन जा म्हणत होती 1-1.5 किलो, पण म्हटलं मला एवढ्या नाही पाहिजे, मला थोड्याशाच पाहिजे. तर मग त्यातल्या मी, कारण थोडीशी जाडसर शेवई असते ना, तर मग ती कशी फक्त अशी जास्त त्याची खीर नाही बनवू शकत. तर मग मी थोड्याशाच आणलेल्या आहे. जेव्हा आपण ही फोडणीची म्हणजे शेवई बनवतो ना, तर याची खूप छान बनवल्या जाते. तर मग मी तेवढ्याच आणलेल्या आहे, जास्त काही आणलेल्या नाही. तर इथं शेवयासुद्धा आणलेल्या आहे. अशा खूप साऱ्या गोष्टी आईनं मला दिलेल्या आहे. म्हणजे आईला कसं सगळं काही दिल्याच्या नंतरच चांगलं वाटतं. मोहरीसुद्धा आईच्या शेतातलीच असते, तर मग ती मोहरीसुद्धा मी येताना घेऊन आलेली आहे. लोणचं म्हणजे आईकडं काही लोणचं बनवलं नव्हतं अजून, कारण त्यांच्या घरचे काही आंबे नसल्यामुळं मग ते थोडेसे उशिरा लोणचं बनवतात. तर मग लोणचं फक्त मी सासरी म्हणजे सासरकडून आणलेलं आहे. म्हणजे आमच्यामधल्या जाऊबाई ना, तर त्यांनी मग लोणचं बनवलं होतं, तर त्यांनी मला थोडंसं त्यातलं लोणचं दिलेलं आहे. म्हणजे मला जेवढं पाहिजे होतं मी तेवढंच आणलेलं आहे, जास्तीचं काही आणलेलं नाही. तर ह्या लाया दिसतात तुम्हाला, तर ह्या ज्वारीच्या लाया आहे, ह्यासुद्धा बनवल्या जातात गावाकडं. तर मग यातल्या बऱ्याचशा लाह्या ना माझी मुलगी म्हणजे सोबत घेऊन जाणार होती ना, तर मग तिच्यासाठी काढून ठेवल्या होत्या आणि थोड्याशा बाकीच्या मग देवांश खातो ना, तर मग त्या म्हणजे एवढ्या मी भरणीमध्ये भरून ठेवलेल्या आहे. मला आई म्हणत होते की तू खूप साऱ्या घेऊन जा, पण म्हटलं नको, मला एवढंच पाहिजे, कारण देवांशही 2-3 वेळेस खाणार, मग त्या तशाच पडून राहणार. तर म्हटलं थोड्याशाच दे. तर मग बऱ्याचशा म्हणजे जवळपास याच्यापेक्षा जास्तीच्या माझ्या मुलीनं दिल्या आणि मग उरलेल्या मी मग त्या भरून ठेवल्या. तर हे बघा, इथं मिरची पावडरसुद्धा मी ऐकूनच आणत असते. मी कधीच मिरची पावडर म्हणजे स्वतः मिरची आणून कधीच म्हणजे अशी दळून आणलेली नाही. मी ऐकूनच ती मिरची पावडर घेऊन येत असते. म्हणजे दरवर्षी उन्हाळ्यामध्ये मिरची पावडर, हळद आपल्याला जे म्हणजे लागतं वर्षभराचं, ते सगळं मी ऐकूनच आणत असते. मोहरी, कारण शेतातलीच मोहरी असते ना, तर मग मोहरीसुद्धा ऐकूनच आणते. तर हे बघा, एकदम लाल अशी मिरची पावडर आहे, तुम्हाला दिसली असेल. म्हणजे तरी खूप छान येते आणि नवीन नवीन जी मिरची पावडर काढलेली असते ना, म्हणजे दळून आणली असते, तिची भाजी पण एवढी टेस्टी बनते,
खूप छान भाजी होते. तर मग ह्या भरणीतलं मिरची पावडर म्हणजे माझं बरोबर वर्षभर मिरची पावडर गेलेलं आहे. तर त्यातलं आता जवळपास संपलेलं होतं, थोडंसंच बाकी होतं. तर मग मी ते काय केलं, मसाल्याच्या डब्यामध्ये एक डबा रिकामा होता ना, तर त्याच्यामध्ये ते टाकून दिलेलं आहे आणि भरणी घासून ठेवली होती रात्रीच. तर त्याच्यामध्ये मिरची पावडर आता भरून ठेवलेली आहे. थोडीशी यावेळेस आईनं जास्तीची दिलेली आहे. मला काही एवढी मिरची पावडर लागत नाही, कारण घरामध्ये फक्त 2-3च मेंबर आणि मग ते जास्त काही लागत नाही. पण मग आई म्हणे आता जास्तीची दळून आणलेली आहे, तर तू घेऊन जा. तर मग मी एवढी घेऊन आलेली आहे. तर ही भरणीसुद्धा मग मी 2 दिवस पहिलेच म्हणजे घासून व्यवस्थित उन्हामध्ये ठेवलेली होती. 1-2 दिवस ती उन्हामध्ये वाळू दिली आणि त्याच्यानंतर मग आता त्याच्यामध्ये लोणचं टाकते. जर आपण लगेच घासली आणि त्याच्यामध्ये लोणचं जर भरलं तर लोणचं म्हणजे 100% खराब होतं. तर इथं मग मी चांगली घासून 2-3 दिवस उन्हामध्ये वाळू दिली आणि त्याच्यानंतरच मग त्याच्यामध्ये लोणचं भरून ठेवलं. म्हणजे ताईनं भरणी भरून लोणचं दिलेलं होतं. तर याच्यातलं मग जवळपास मी अर्धी एक भरणी ना, तर माझ्या मुलीला सोबत घेऊन जायची होती, तर तिच्यासाठी काढून ठेवलेली आहे आणि बाकीचं मग उरलेलं ह्या भरणीमध्ये. कारण देवांचे पप्पा तर काही लोणचं खातच नाही, कारण त्यांना ॲसिडिटीचा त्रास आहे. तर एखाद्या वेळेस मी आणि देवांशच खाणार आहे. देवांश पण खाऊ शकत नाही, थोडंसं तिखट बनवलेलं आहे ना, तर ते जे थोडंसं, तर मग त्याच्यामुळं तोही काही खाऊ शकत नाही. तर इथे हे सगळे पदार्थ भरून ठेवलेले आहे. बाकीचं बेसन पीठ, ज्वारीचं पीठ, बाजरीचं पीठ, हे जे पीठ होते ना, तर हे मी रात्रीच म्हणजे ते भरून ठेवलेले होते आणि बाकीचं उरलं सुरलेलं जो होतं ना आताचं, तर ते एका डब्यामध्ये मी भरून ठेवलं. तर असं खूप सारं काही घेऊन आलेली आहे. ऐकून आईनं गव्हाचं कणिकसुद्धा दळून दिलेलं आहे. म्हणजे आईची घरची चक्की ना, घरगुती चक्की आहे आणि चांगली पण आहे. तर मग आईनं मला तिथूनच गव्हाचं कणिकसुद्धा म्हणजे 10-15 किलो दळून दिलेले आहे. तर मला आता 1-1.5 महिना टेन्शन नाही. तर आई म्हणे ते पण तू घेऊन जा. तर गहूही खूप सारे म्हणजे मी ऐकूनच आणत असते, कारण आईच्या शेतामध्ये गहू लावला जातो म्हणजे पिकवला जातो ना, तर मग गहूसुद्धा मी ऐकून आणते. तर आई म्हणे गहू नेण्यापेक्षा तू असं कर, पीठच घेऊन जा. तर मग मी चांगलं 10-12 किलो गव्हाचं कणिकसुद्धा आणलेलं आहे. तर परत मग जिथल्या तिथं वस्तू ठेवून दिलेल्या आहे. तर असं असतं आईचं. माहेरी गेलं ना, तर खूप काही आपल्याला म्हणजे आई बांधून देत असते. जोपर्यंत आई असते ना माहेरामध्ये, तोपर्यंत म्हणजे आपल्याला कशाचंच टेन्शन नसतं. तर हे बघा, शेंगदाणेसुद्धा मी ऐकूनच आणलेले. म्हणजे घरीच आई बरे म्हणजे जे घरासाठी लागतं ना, तर ते सगळं शेतामध्ये पिकवते. म्हणजे शेंगा जे आपण विकत शेंगदाणे आणतो ना, तर ते माझ्या आईच्या इथं कधीच खाल्ले जात नाही. शेंगा म्हणजे शेतामध्ये ते पिकवूनच त्याची आई फोडून घेत असते. एखादी बाई लावून, नाही तर मग एखादं कोणाला लावून समजा ते शेंगा फोडून घेत असते आणि त्याचे शेंगदाणे असे 2-4 किलो करून ठेवत असते. म्हणजे 2-3 महिने ते आरामात पुरतात. तर मग त्यातले अर्धे शेंगदाणे मलासुद्धा दिले आईनं. तर त्याचे मग माझ्या मुलीसाठी लाडू बनवायचे ना, त्याचे लाडू खूप छान होतात आणि चटणी पण एकदम मस्त होते त्या शेंगदाण्याची. तर मग ते सुद्धा घेऊन आलेली आहे. तर अशा बरेच काही गोष्टी माझ्या लक्षातही नाही मी काय काय भरून ठेवलेलं आहे. जेवढं मला दाखवता आलं तेवढंच मी ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर त्याच्यानंतर काय झालं मग, सगळं म्हणजे 2-3 दिवस झाले आम्ही आलेलो आहे ना, तर मग थोडं सगळं घर आवरलेलं आहे. एवढं खराब झालेलं होतं घर, कारण आम्ही तिकडं होतो ना आईकडं, तर मग देवांचे पप्पा इथं होते. आपण किती आवरून जायचं म्हटलं तर तिथून आल्याच्या नंतर घाण होणारच. तर मग मी काय केलं, थोडं घर आवरून घेतलेलं आहे. 1-2 दिवस तुम्हाला परत म्हणजे मधामध्ये व्हिडिओ नाही आले ना, मग तेच कारण की मी थोडंसं अधामधात घर आवरलेलं आहे, ते काही शूट करत बसले नाही. माझी तब्येतही थोडीशी ठीक नव्हती. त्याच्यामुळं मी काही शूट नाही केलं आणि माझी मुलगी, तिला जायची वेळ झालेली होती, म्हणजे ती 1-2 दिवसात जाणार होती ना, तर मग तिची मदत होती थोडीशी, तर मग मी पटपट सगळं आवरून घेतलेलं आहे. तर सगळं आवरून झालं. फ्रीज आवरायचं बाकी होतं. तर पूर्ण फ्रीज आहे ना, आज सकाळीच डब्बे घासून काढले, उन्हामध्ये ठेवले. चांगलं ऊन पडलेलं होतं बाहेर सकाळी. तर सकाळीच नळ पण आलेले होते ना, तर मस्त खळखळ पाण्यामध्ये डबे घासून घेतले, उन्हामध्ये ठेवले. ते वाळल्याच्या नंतर परत घरामध्ये घेऊन आलेले. तर असं म्हणजे खूप काही सामान ऐकून आलेले आहे. तुम्हाला ही कढई दिसत असेल, तर इथं ही स्टीलची कढई आहे. तर ही कढईसुद्धा मी ऐकूनच आणलेली आहे. तर अशा आईकडं 2 कढया होत्या ना, तर मग आई म्हणे यातली एक तू घेऊन जा, कारण ॲल्युमिनियमच्या याच्यामध्ये खाण्यापेक्षा स्टीलच्या कढईमध्ये खाल्लेलं केव्हाही चांगलं. तर खूप छान कढई आहे, त्याच्यावरती झाकणसुद्धा आहे. तर एक आईनं ठेवलेली आहे आणि एक माझ्यासाठी म्हणजे मी घेऊन आलेली आहे. तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार की मी ती का बरं आणलेली आहे. आईनं सारख्याच 2 कढया कशासाठी घेतलेल्या आहे हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार. त्याच्यानंतर मग देवांचे पप्पा संध्याकाळी बाजारात गेले, म्हणजे दुपारी जेवण केलं, स्वयंपाक केला, जेवणं झाले.
त्याच्यानंतर मग ते संध्याकाळी बाजारात गेले होते ना, तर मग ते भाजीपाला घेऊन आलेले. तर मग जे डबे स्वच्छ धुवून ठेवलेले होते त्याच्यामध्ये भाजीपाला व्यवस्थित भरून ठेवला. सगळं जिथल्या तिथं व्यवस्थित ठेवून दिलेलं आहे. माझं छोटंसंच म्हणजे फ्रीज आहे, जास्त खूप काही मोठं फ्रीज नाही, माझं छोटंसं फ्रीज आहे. सगळं निवडून ठेवलं. पालेभाज्या आणलेल्या होत्या त्याही निवडून ठेवल्या. तर हे बघा एकदम छोटंसं फ्रीज आहे, लग्नातलंच फ्रीज आहे माझं. तर छोटं फ्रीज असल्यामुळं याच्यामध्ये मी व्यवस्थित ते ॲडजस्ट करत असते. तर असे डबे जर आपण घेतले ना फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी, भाजीपालाही व्यवस्थित राहतो आणि डबेही एकावरती एक खूप सारे बसतात. म्हणजे छोटंही फ्रीज असलं तरी त्याच्यामध्ये व्यवस्थित असे हे डबे बसतात. तर हे फ्रीजमध्ये ठेवण्याचे डबे ना ऑनलाईनच बोलवलेले, मी शिवूनच बोलवलेले. तर खूप छान आहे, छोटंसं फ्रीज आहे तरी पण त्याच्यामध्ये ते व्यवस्थित मी ठेवत असते. तर आईनं म्हणजे आईकडं मिरची होती ना, तर जास्तीची म्हणजे फिक्कीवाली मिरची, तर मग मी एवढी कट करून घेतलेली आहे. तर दहीसुद्धा लावलेलं होतं ना, तर म्हटलं चला ताकातलीच मिरची बनवूया. तर इथं मग मी एक म्हणजे अशी मिरच्या कट करून घेतल्या थोड्याशा लांब लांब. एका मिरचीचे 3 तुकडे केले. तर त्याच्यानंतर एक पातेलं टेकवलं, त्याच्यामध्ये थोडंसं तेल ॲड केलं. जास्त नाही तेल टाकायचं, थोडंसं तेल टाकायचं. त्याच्यानंतर मोहरी ॲड केली. मोहरी थोडी जास्त टाकायची. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कढीपत्तासुद्धा ॲड केला आणि याला फोडणी देऊन द्यायची. म्हणजे एवढ्या छान होत्या त्या मिरच्या. 2-3 लसणाच्या पाकळ्यासुद्धा टाकलेल्या आहे. म्हणजे अख्खाच टाकायचा लसूण थोडासा. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हळद टाकायची. थोडीशी हळद टाकली आणि ज्या मिरच्या होत्या ना कट करून घेतलेल्या, तर त्या मिरच्या त्याच्यामध्ये ॲड करून द्यायच्या. म्हणजे चांगल्या त्या तेलामध्ये त्या थोड्याशा कलसून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये दही ॲड करायचं. दही असलं तर दही टाकायचं, नाही तर मग ताक पण टाकलं तरी चालतं. तर हे चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि चांगलं खालीवर 2 मिनटं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं. त्याच्यामध्ये तुम्ही तीळसुद्धा टाकू शकता. तिळाचा कुटही टाकला ना तरी पण छान होते. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये जवळपास 2-3 चमचे दही ॲड केलं. दही थोडंसं आंबट असलं तर कमी टाकायचं आणि कमी आंबट असलं थोडं जास्त पण टाकलं ना तरी पण छान लागतात. तर इथं मी अशा ह्या ताकातल्या मिरच्या बनवल्या. आमच्याकडे याला ताकातल्याच मिरच्या, ताकातल्या दह्यातल्या मिरच्या असं म्हटलं जातं. तर इथं मस्तपैकी अशी मिरचीला फोडणी दिली. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ ॲड केलं. तुम्ही याच्यामध्ये ना तीळ जर टाकले ना एवढे छान लागतात ते, पण मी काही टाकले नाही कारण देवांच्या पप्पांना काही ते फारसे आवडत नाही तिळाचे पदार्थ. तर त्याच्यामुळं मग मी काही टाकले नाही. आणि फिक्की असल्यामुळं मिरची इतकी छान लागते ना, खूप टेस्टी लागते. तर हे बघा इथं मस्तपैकी अशा वाफळून घेतलेल्या आहे मी म्हणजे दह्यामध्ये. तर हे बघा थोडंसं पाणी म्हणजे खालची साईड आहे ना थोडंसं पाणी असलं तरी पण चालते. पण जे वरचं टलपर असतं ना मिरचीचं, तर ते व्यवस्थित असं शिजलं गेलं पाहिजे. थोडंसं त्याच्यावरतून सांबारसुद्धा ॲड केला. तर इथं आपली मिरची बनवून तयार झालेली आहे. हे बघा एकदम अशी मिरची मस्तपैकी बनवून तयार झालेली आहे. भाकरीसोबत म्हणजे एक भाजी जर बनवलेली असली आणि तोंडी लावायला जर ही मिरची असली ना तर एकदम छान लागते. म्हणजे प्रचंड चव येते तोंडाला. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर चला त्याच्यानंतर संध्याकाळी ना एका लग्नाला जायचं होतं बुलढाण्याला. तर इथं मग छान तयारी केली. म्हणजे झटपट अशी थोडीशी तयारी केली आणि इथं मग लग्नासाठी जाण्यासाठी तयार झालेलो आहे. तर मग रस्त्यानं थोडंसं आभाळ आलेलं होतं. आता जवळपास 4-4:30 वाजले असतील. थोडंसं आभाळ आल्यासारखं झालेलं होतं. तर चला तर मी काही तुम्हाला ते नंतरचं काही शूट करताच नाही आलं कारण थोडीशी घाई पण होती आणि माझी तब्येत ठीक नसल्यामुळं मूडही काही व्यवस्थित नव्हता. तर चला आजचा व्हिडिओ ना मी इथंच थांबवते. आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओला जरूर लाईक करा. भेटूया पण अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सगळ्यांना बाय.